हॅलो एव्हरीवन. आज मी तुमच्यासोबत काही अशी नॉनव्हेजची अशी सुपर रेसिपी शेअर करणार आहे, जे किती आहे चिकन कटलेटची रेसिपी. होममेड आहे आणि खूप टेस्टीही ती होते. आणि त्यासाठी आता मी चिकन हळद आणि मिठामध्ये बॉईल करून घेतले आणि आपण त्याच्यामध्ये फक्त पीसच टाकायचे आहेत. बोनलेस चिकन असतं ना, तसं बोनलेस चिकन टाकायचं आहे फक्त. बाकी चिकन कट करून आणतानाच त्यांना सांगायचं की आम्हाला चिकन कटलेटसाठी पाहिजे बोनलेसच पीस द्या, त्याच्यामध्ये बाकी ते हाडकं वगैरे असतात ते नको आहे म्हणून. आणि उकडलेलं पाणी आपण सूप म्हणून पिऊ शकतो. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये जास्त काही सूपचा वापर करायचा नाही आहे, फक्त पीसचा आपल्याला ह्याच्यामध्ये वापर करायचा आहे. आणि असं सगळं मी उकडलेले पीस मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेत. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लसूण असा ग्राइंड करून टाकायचा आहे. आणि व्हिडिओ शूट करते मम्मी आणि सगळी रेसिपी दाखवते आहे मी. असं सगळं त्याच्यामध्ये लसूण आपल्याला टाकून घ्यायचं आहे, कारण की लसणाने खूप छान टेस्ट येते. आलं लसूण नाही टाकायचा, फक्त लसूण असा टाकायचा आहे. आणि लसूण टाकला आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. कॉर्नफ्लॉवरनी क्रिस्पीपणा येईल आणि क्रिस्पी आला, चिकन क्रिस्पी लागलं की चव पण अजून सुंदर लागणार. मग त्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ. आणि मीठ काय करायचं आहे, मीठ थोडंसं टाकायचं आहे चवीनुसार, कारण की आपण अगोदर उकडण्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकलेलं असतं म्हणून. त्यानंतर मी इथं घेतला आहे चिकन तंदूर मसाला. तर चिकन तंदूर मसाला घेतला, पण कसं असतं म्हणजे थोडेफार काही त्यात असू शकतं ना, मसाला खूप दिवसाचा असतो काय असतो, तशी एक्सपायर डेटचं संपली नाही म्हणून थोडासा तो चेक करून घेतला त्यात काय आहे का वगैरे असं. आणि आपल्याला तंदूर मसाला साधारण 1-2 चमचा आपल्याला तंदूर मसाला टाकायचा आहे. आणि त्यानंतर मी टाकलं आहे थोडंसं चवीनुसार लाल तिखट, थोडा स्पायसीपणा येण्यासाठी. त्यानंतर इकडं आपण धण्याची पावडर टाकली आहे. धने असतात ना, धण्याची पावडर आपण टाकली आहे. आणि ह्या आहे भाजक्या शेवया, जे की आपण खिरीमध्ये वगैरे वापरतो ना, तर त्या शेवयाचा असं चांगला असं बारीक भुगा करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये असं चांगलं असं मिक्स करायचं आहे. आणि जरा थोडं चांगलंच मिक्स करायचं, कारण की आपण सगळं त्याच्यावर मसाले वगैरे टाकतो ना, तर मग ते नुसतं एका साईडला असं लागायला नको, म्हणून असं चांगले असे मसाले मिक्स करून घेते. आणि हॉटेलपेक्षाही सुंदर होणारे असे कटलेट बनणार आहे, तयार होणार आहे. आणि आमच्या घरात कटलेट हे सगळ्यांना आवडतात. आणि हे सगळं मिक्स करून घेतले आणि मी तुम्हाला बोलले होते ना थोडंसं पाणी ठेवायचं आहे म्हणून. असं थोडं जसं आपल्याला, कारण की आपल्याला ते कटलेट आहे ना असे दाबायचे आहेत ना, म्हणून मग ते चांगले मिक्स होण्यासाठी आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये फिक्कं पाणी टाकायचं आहे. साधं पाणी टाकायचं नाही आहे, फिक्कं उकडलेलं जे पाणी आहे ते आपल्याला टाकायचं आहे. आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा असा गोळा तयार होईल. नाही तर सुक्का असलं, चिकन सुक्का असले की त्याचा गोळा तयार होणार नाही, म्हणून आपल्याला थोडंसं ओलं करून घेण्यासाठी फिक्कं पाणी आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि ह्या अशा शेवया अजून दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे आणि त्याच्यामध्ये अशा सगळ्या शेवया अशा दाबून घ्यायच्या आहे, डिप करून घ्यायच्या आहे, कारण की शेवया कटलेटला प्रॉपरपणे अशा लागल्या पाहिजे. आणि जास्त दाबून असं हे करायचं, कारण की काय तेलामध्ये जर का शेवया सोडल्या तर काय होईल, शेवया सगळ्या निघून जातील. आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघून तोंडाला तर पाणी सुटलं असेल, म्हणून तुम्हाला सांगितलं या खायला चिकन कटलेट. आणि असे सगळे प्रकारे मी असे कटलेट तयार करून घेणार आहे. आणि आपण ह्याला वेगळे शेप पण देऊ शकतो, असे गोल बॉल्ससारखे करू शकतो किंवा कबाबसारखं त्याला शेप देऊ शकतो. आणि हे हेलमनचं मेयोनीज यूज करणार आहे आपल्याला कबाबसाठी खायला. रिअल मेयोनीज आहे, टेस्टही खूप छान आहे. बाकीच्या मेयोनीजसारखी ह्याची टेस्ट नाही आहे, खूप सुंदर टेस्ट आहे ह्याची आणि आपल्यासाठी सेफ पण आहे. त्यानंतर मी असे हे सगळे कटलेट तयार करून घेतलेत आणि अशा कडकडीत गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे कटलेट फ्राय करायला टाकायचेत.
आणि फ्राय असे सुंदर असे फ्राय झाले. तुम्ही बघू शकता इतके क्रिस्पी झाले. तुम्हाला सांगते मी बनवताच मला खूप अशी खायची इच्छा होत होती. पण म्हटलं आता व्हिडिओ पूर्ण करूया आणि निवांत कटलेटचा एन्जॉय घेऊ. असे सगळे कटलेट मी तयार केले. तेल चांगलं निथळू दिलं. कटलेट इतके सुंदर झाले आणि तेलापासूनही थोडंसं वाचायलाच लागतं, सेफ राहायला लागतं. आणि फायनली रेडी आहे आपले गरमागरम चिकन कटलेट. त्यासोबत घेतला आहे सॉस, मेयोनीज, शेजवान चटणी आणि पेप्सी शिवाय तर काय विषयच नाही. कारण की पेप्सी ही कटलेट वगैरे ह्याच्यासोबत खायला हवीच हवी. इतका सुंदर वास येतो आहे. मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. मी अगोदर घेते मेयोनीजसोबत बाईट आणि एन्जॉय करते मी चिकन कटलेट. इतके सुंदर झाले. नक्की ट्राय करा. थँक यू फॉर वॉचिंग. चलो बाय.